तर कोल्हापूरच्या कुरुंदवाड शहराला आता बेटाचं स्वरूप आलेलं आहे। कुरुंदवाड शहराला पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पुराचा फटका बसतोय। पावसानं जरी विश्रांती घेतली असली तरी सुद्धा पाणी पातळीत वाढ होतीये। कुरुंदवाड आणि नृसिंहवाडीला जोडणाऱ्या रस्त्यावर सध्या पाणीच पाणी बघायला मिळतंय। शिरोळ तालुक्याला सुद्धा पुराचा फटका बसायला सुरुवात झाली आहे। तर आपले प्रतिनिधी साईनाथ जाधव सध्या आपल्या सोबत आहे। साईनाथ, सध्या कुरुंदवाड शहराची नेमकी परिस्थिती काय? मनश्री, गेल्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती जरी घेतली असली, सांगली आणि कोल्हापूरला पुराचं पाणी जरी उतरत असलं, कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर असणारी ही दोन्ही गावं आहेत कुरुंदवाड आणि नरसिंहवाडी, या आता पुराचा पट्टा मोठ्या प्रमाणात बसलाय। आपण आता कुरुंदवाड शहरात आहोत। कुरुंदवाड शहराला जोडणारा जो कर्नाटकला जोडणारा जो रस्ता आहे तो आता पूर्णपणे बंद झालाय। वाहतुकीसाठी इथले पोलीस प्रशासन असू दे, इथले रेस्क्यू फोर्स असू दे, यांनी आता ही पूर्ण वाहतूक बंद केलेली आहे। आपण कुरुंदवाड शहरातील ही दाशकता जर बघितली तर पंचगंगेचं पाणी आता पात्र सोडून 2 किलोमीटर येऊन पाणी आता शहरी भागात घुसू लागलेलं आहे। आता आपण कुरुंदवाड शहरातील शिवाजी चौकात आलेलो आहोत। जर बघितलं तर इकडे गल्लीमध्ये जर बघितलं तर कमडे एवढं पाणी आहे। नरसिंहवाडीमध्ये सुद्धा पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात आलेलं आहे। जर घराच्या घर पाण्याखाली गेलेले आहेत, नागरिक रेस्क्यू करायला लागले आहेत। आपण जर बघितलं तर सगळं दृश्य मोठे आहेत आणि पुराचा फटका सगळ्यात जास्ती कुरुंदवाड, शिरोळ आणि बाकीच्या शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात बसतोय। आपण हे पुराच्या पाण्यातून आपण हे दाखवतोय पाणी कसं शहरी भागामध्ये घुसलं आहे। कुरुंदवाडच्या शिवाजी चौकामध्ये हे सगळं सध्या पुराचा फटका बसला। कोल्हापूरच्या कुरुंदवाड शहर असेल किंवा शिरोळ असेल, या ठिकाणी पंचगंगा कृष्णा नदीच्या पुराचा वेढा पडताना आपण बघतो आहोत।